कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही मोबाईल कंट्रोल व्हॅन तयार करून कार्यान्वित केल्या असून अशा एकूण 2 व्हॅन उपलब्ध आहेत। या व्हॅनमध्ये प्रत्येकी एकूण 25 AI आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामध्ये एक PTZ कॅमेरा, 6 फेस रिकग्नायझेशन कॅमेरे जे प्रत्येक व्यक्तीचा चेहरा ओळखून फोटो जतन करतात, तसंच 4 ANPR कॅमेरे जे वाहनांचे नंबर प्लेट ओळखून नोंद ठेवतात यांचा समावेश आहे। या सर्व कॅमेऱ्यांद्वारे व्यक्ती व वाहनांचे स्पष्ट दृश्य टिपणे शक्य होते आणि विशेष म्हणजे हे सर्व कॅमेरे कोणत्याही केबल शिवाय सुमारे 10 किलोमीटर पर्यंत लाईव्ह मॉनिटरिंग साठी जोडलेले असून व्हॅन मध्ये स्क्रीनवर थेट दृश्य पाहता येतं। आता ज्यामुळे घटनास्थळीच देखरेख व तात्काळ निर्णय घेणे शक्य आहे। आता याशिवाय व्हॅन मध्ये स्वतंत्र लाइटिंग सिस्टीम व सुमारे 6 तासांचा पॉवर बॅकअप उपलब्ध आहे। अत्याधुनिक मोबाईल कंट्रोल व्हॅनचा वापर पाचेगाव म्हणजे गेवराई तालुक्यातल्या येथे झालेल्या कानिफनाथ महाराज यात्रेदरम्यान प्रभावीपणे करण्यात आलाय। मागील वर्षी याच यात्रेदरम्यान 2 समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता, मात्र यावर्षी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली रणनीतीपूर्वक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व कडक बंदोबस्त करण्यात आल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पडला। गेवराई विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सलग 3 दिवस सतत ड्युटी करून प्रभावी कामगिरी बजावली। तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या प्रणालीच्या आधारे एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। या उपक्रमामुळे गर्दी नियंत्रण अधिक प्रभावी झालं, संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई करणे शक्य झाले व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। भविष्यात अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठ्या धार्मिक यात्रा, उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अधिक सक्षम सुरक्षा व्यवस्था उभारणे, गुन्हे प्रतिबंध व तपास प्रक्रियेला गती देणे तसेच स्मार्ट पोलिसिंगला चालना देणे शक्य होणार असून बीड जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोबाईल कंट्रोल व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या नेतृत्वाखाली अशा वेगवेगळ्या सुविधांच्या माध्यमातून बीड पोलीस गुन्हेगारीला पूर्णपणे ब्रेक लावण्याचा प्रयत्न करीत आहे। त्यांच्या याच प्रयत्नांना आगामी काळात नक्कीच यश मिळणार आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।